आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डीसीपी धनंजय देसाई यांच्या रात्रीत केलेल्या धडक कारवाईमध्ये सौदामिनी राजे शिर्के यांच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला आहे. साहेब कन्स्ट्रक्शन, साहेब मॉल, प्लाझा हे सगळी बेकायदेशीर बांधकामं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. यांना नसते सोडत मी. ऐका माझा, सबुरीने घ्या. ऐका माझा. सबुरीनं हातोडा पडला तुझ्या सबुरीवर. भाबडात ना शब्द काढा, लाज नाही वाटत तुला? साहेब, लहान तोंडी मोठा घास. साहेब ऐका, जर एका रात्रीत ते दोघं आपले अड्डे उद्ध्वस्त करू शकतात, लावलेली स्टे ऑर्डर काढू शकतात, तर साहेब तर काय? तर काय? तर त्यांची ताकद वाढली आहे साहेब. होय, आपल्याला काही कळू न देता त्यांनी एवढं सगळं केलंय. आपली काही माणसं त्यांच्या ताब्यात आहेत. आणि अशा वेळी जर तुम्ही काय केलं तर मग काय रे? आता काय आरच्या वळायच्या त्यांच्या? आणि एक मिनिट इथे ये. इथे ये. तू कोणाचा माणूस आहेस रे? माझा की त्यांचा? नाही नाही, कुणीतरी शामिल असल्याशिवाय एवढा बाजा नाही वाजवणार ते आपला. साहेब, आमच्यावर संशय? अहो, आयुष्यभर तुमच्या पायाशी कुत्र्यावानी लोळलोय, लाथा खाल्ल्यात तुमच्या. हे पण बातमीच अशी आहे ना की आता माझ्या सावलीवर पण विश्वास उरलेला नाही. ऐका ऐका, आवाज येतोय का? कसला ऐकायला येतोय का? नीट ऐका, नीट ऐका, परत ऐका. ऐका ऐका जर नीट ऐका, आवाज येतोय का? कसला? काय रे, येतोय का आवाज? हसण्याचा आवाज येतोय का ऐकायला? अख्खं शहर हसते आज आपल्यावर. येऊ करते. ज्या शहरात या साहेबाला विचारला बिगर एक पान सुद्धा हलत नव्हतं, जिथं पोलीस सेल्यूट मारल्याशिवाय पुढचं पाऊल टाकत नव्हतं, त्या शहरात माझा अख्खा बिझनेस उद्ध्वस्त झाला. माझा बिझनेस? काल रात्री त्या स्टे ऑर्डरची बातमी, आज सकाळी ही बातमी. कोण फुटलंय? कोण फुटलंय? कोण फुटलंय? काय रे, कोण फुटलंय? आमच्यापैकी कोणीच नाही. आम्ही इमानदारच आहोत. तुमचा राग बरोबर आहे, पण अंदाज चुकतोय साहेब. आज ती दोघं एक पाऊल पुढे आपल्या, हे मान्य केलंच पाहिजे. आज ते जिंकल्यात, हे मान्य करून उद्या त्यांचा डाव कसा उधळायचा हे पाहिलं पाहिजे. या अशी घिसाड घाई करून हा डाव आपल्यावरच उधळेल साहेब. आता जर घाई केली नाही ना भावा, लढायला शिल्लक नाही ठेवणार ती आपल्याला. आता भिडायचं डायरेक्ट, आर नाही तर पार. पारच. आता नसते सोडत मी त्यांना. ताई, सापळ आहे ताई तुझ्यासाठी हा. मला गोळी मारली तरी ठीक आहे, पण कलेक्टरवर जर गोळी चालवली आणि तिला नाही लागली तर कलेक्टर आणि पोलिसांवर गोळी चालवली म्हणून अनेक वर्षाची जेल होऊ शकते. तुला विचार कर ताई थोडा. प्लॅनिंग आहे तुझ्यासाठी, विचार कर आणि मग तुला काय करायचं ते कर. डॉक्टरकडे घेऊन जा याला.
शशीताई या की. बसा, मी चहा घेऊन येते तुमच्यासाठी. सुंदरी, रात्रभर कुठे होतीस तू? कशासाठी आणि कोणाबरोबर? शशीताई काळजी नका करू, धनंजय होते की तिच्या बरोबर. म्हणूनच तर जास्त घाबरायला होतंय ना. अहो काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मला माहितीये तू कलेक्टर आहेस. रात्री अपरात्री तुला कामानिमित्त बाहेर जायला लागतं, पण तू विसरू नकोस, तू कुणाची तरी मुलगी आहेस, कुणाची तरी आई आहेस आणि अजूनही कुणाची तरी सून आहेस. नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला फक्त हेच म्हणायचंय की रात्री अपरात्री परपुरुषाबरोबर बाहेर राहणं योग्य दिसत नाही. आई तुमचा काहीतरी गैरसमज होता. पहिली गोष्ट म्हणजे धनंजय खूप सभ्य आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणी परपुरुष नाही, माझे खूप चांगले मित्र आहेत, सहकारी आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही कुठे फिरायला नव्हतो गेलो, आम्ही एका ऑफिशियल मिशनसाठी गेलो होतो. मला वाटतंय की तुमचा गैरसमज आता दूर झाला असेल. आम्ही कामासाठीच गेलो होतो. मला माहित नाही तुम्ही असा विचार का करताय, तोही माझ्याबद्दल. हे बघा, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं बांगल्यावरती. तुझे बाबा आहेत? पाणी हवंय तुम्हाला? नाही ना. करू चल बाई, आंघोळ करून घे. तुमचं सगळ्यांचं बोलून झालं असेल तर सावी घरात सापडत नाही. अहो असेल की इथंच कुठेतरी. अहो अशी कशी सापडत नाहीये, आतमध्ये असेल. मी बघते, थांबा. अहो शशीताई बाहेर गार्डन मध्ये असेल. सगळ्या घरात शोधून झालंय माझं, कुठेच नाही ती. अहो नाहीतर बाथरूम मध्ये असेल, तिला एकटीला आंघोळ करायला आवडतं. शोधलंय मी तिला. अरे देवा, आत नाहीये सावी. गार्डन मध्ये पण नाही. हा मग गेली कुठे ही पोरगी? तू किचन मध्ये बघ ना, मागं ते कुंड्या ठेवल्या, तिथं असते ती. बऱ्याचदा तिथं बसायला आवडतं तिला. थांब, मी बघून येते. मी घराच्या मागच्या बाजूला आहे का बघून. हा
आहे बघितलंस का? नाही अगं नाहीये, नाही असं कसं? तिथं पण नाहीये ती. अगं अगं बाई गेली कुठे ही पोरगी? कुठे गेली ती? अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल. उचला फोन. मला माहितीये कोणाचा आहे. नमस्कार मॅडम. काय हरवलं का तुमचं? काय शोधताय? हो, तुमची हरवलेली गोष्ट माझ्याकडे आहे ना. आता तुम्ही साहेबाला एवढं मोठं गिफ्ट दिलं म्हटल्यावर आम्ही पण तुम्हाला रिटर्न मध्ये गिफ्ट द्यायला पाहिजे का नाही? हे शोधताय का तुम्ही? आई आई मला वाचतो. आई सावी आई मला घरी घेऊन चल. आई मला भीती वाटते. आई सावी रडू नको. आई 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 ते सावी रडू नको. सावी शांत हो, शांत हो सावी. गोड पोरगी तुला जर परत हवी असेल ना तर मी जो पत्ता पाठवीन त्याच्यावर तू आणि तुझा तो गोंडस राजकुमार दोघांनीच यायचं. आणि कुणाला सांगायचा जर प्रयत्न केला तर सावी, अगं करू. अगं काय झालं ग? आता काय करायचं आपण? आई हे बघा, तुम्ही काळजी करू नका. सावीला काही होणार नाहीये. आम्ही तिला सुखरूप परत घेऊन येऊ. आता लगेच निघायला पाहिजे. आपण लगेच निघू. चला. चला. अरे अरे देवा, काय झालंय सगळं? पोरगी कशी असेल आता ही? सावी 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 आई सावी आई हळूहळू माणसाला पटकन भीती वाटते. जर हळू जरा दमान घ्या. आई मला वाचव. आई खाली करायची. गन खाली करायची. आई आई सावी, आई मला वाचव. आई ए, साहेब, आई मला वाचव. आई धनंजय सर, थोडी तर अक्कल लावायची ना तुम्ही. अहो, माझ्या घरात उभे तुम्ही. माझ्या घरात आवाज आणि गण. हे बघ काय चाललंय साहेब. माझ्या सावीला सोडून दे. काय अघोरीपणा लावलायस तू? अच्छा,
यो घोरी पण आहे. अगं बाई नशीब समज तुझी पोरगी अजून 2 पायावर धडधाकट उभी आहे. नाही तर बॉटलीचे जेवढे तुकडे झालेत ना तेवढे तुकडे केले असते तुझ्या पोरीचं. साहेब आई भीती वाटते आई. लायकीत राहायचा. आई मला वाचव आई. आई आई हाक मारून काय उपयोग होणार नाही. तुझी आई काय तुला वाचवायला नाही येणार आहे. मग ती कलेक्टर समजतीस ना स्वतःला. कलेक्टर नाही फुसका बार आहे. फुसका बार. आता मी काय करतोय ना ते बोल. मोबाईल घ्या यांचं. काय पाहिजे तुला? काय पाहिजे बोल ना. आवाज जरा थांबा की. निवांत. घाई कोणाला आहे? आई साहेब वर्दी एकदम भारी वाटते हो तुम्हाला. एकदम स्टार बीर एकदम सॉलिड. साहेब जमलं का? मी पण भरती हो का पोलिसात? म्हणजे कसं पोलीस पण मी चोर पण मीच का मजा येईल ना. तुला जे काय करायचंय ना ते माझ्यासोबत कर. जे काय करायचंय ते माझ्यासोबत कर. माझ्या सावीला काय करायचं नाही. तिला सोडून दे सांगून होते. वाटलं तर मी तुझ्यासमोर हात जोडते. मी तुझ्यासमोर भीक मागते. माझ्या सावीला काय करू नको. काय गो बाई ड्रामा करते बाई. मी तुझ्यासमोर हात जोडते. काय करायचंय ते माझ्या त्याचीच. मी तुमच्यासमोर पदर पसरते. भीक मागते. मग माग ना भीक. पण काय ना मी तुमच्या सारख्यांना भीक पण घालत नसते. आता सांगते ते करायचं. पहिली गोष्ट माझ्या विरोधात जे अटक वॉरंट काढलंय ना ते लगेच थांबवायचं. दुसरी गोष्ट माझ्या विरोधात जेवढे पुरावे आहेत ते सगळे नष्ट करायचे लगेच. शक्य नाहीये. शक्य नाहीये ते. अच्छा साहेब आई आई वाचव आई. सावी
साहेब नाही. वॉरंट थांबवतो.